नमस्कार दर्शको, उजनी धरणाची दिनांक 21 ऑगस्ट वार गुरुवार सकाळचे अपडेट आपण घेणार आहोत। दौंडकडून रात्री येणारी आवक ही 1,41,407 क्युसेक्स होती। आता सकाळी ती 1,76,173 क्युसेक्स एवढी झालेली आहे। आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। भीमा नदीत परवापासून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती। रात्रीपर्यंत वीरची आवक ही 54,760 क्युसेक्स होती, तर उजनीतून रात्री 9 वाजता 1,25,000चा विसर्ग सोडण्यात आला होता व संगम येथे साधारणतः ही बेरीज 1,80,000च्या आसपास होती। तर आता सकाळी मात्र विसर्गात वाढ करण्यात आलेली आहे। उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग किती हे पाहण्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। इथून पुढे सर्व महत्त्वाच्या व शेतीविषयक नवनवीन अपडेट। उजनीतून सकाळी 1,30,000 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला आहे, तर त्यात 1,600 क्युसेक्स वीज निर्मितीसाठी असा 1,31,600 क्युसेक्स। तर नीरा नदीत रात्रीपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 54,000चा विसर्ग जर यात गृहीत धरला तर 1,85,600 क्युसेक्स अशी नीरा नरसिंगपूर संगम येथे बेरीज होऊन विसर्ग पुढे सरकत आहे। परंतु सध्या नदीत किती पाणी आपण ते पाहूया व नदीकाठच्या नागरिकांना भीमा प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलेले आहे। तर पंढरपूर येथील इशारा पातळी ही 443 मीटर असून धोका पातळी 445.40 मीटर आहेत। काल रात्री 441.97 मीटर पाणी पातळी होती, तर रात्री 10 वाजता ती पुन्हा 442.11 मीटर झाली। तर आता सकाळी 6 वाजता 443.18 मीटर म्हणजे भीमा नदी पात्रामध्ये पंढरपूर येथील 1,07,847 क्युसेकचा विसर्ग सध्या नदीपात्रात असून सीनामाडा योजनेतून 180 क्युसेक्स, वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजनेसाठी 40 क्युसेक्स, बोगद्यात रात्रीपर्यंत 800 क्युसेक्स चालू होतं, आता तो 900 क्युसेक्स गेला, तर कॅनल पूर्ण बंद आहे। धरण रात्री 100% होते, तर आता सकाळी ते 102.11% पुन्हा झालेला आहे। पाणीसाठा हा एकूण 118.36 TMC, तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा 54.71 TMC। जास्तीत जास्त लवकरात लवकर व्हिडिओ व बातमी करण्याचा आपण शक्यतो प्रयत्न करत असतो, परंतु सर्व माहिती संकलित करून एकत्रित करून अगदी अचूक माहिती देण्यासाठी आपण थोडा उशीर जरी झाला तरी हे अपडेट अत्यंत काळजीपूर्वक घेण्याचा प्रयत्न करत असतो। त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातम्या आवडत असतील तर बातमीला लाईक करून पुढील बातमीसाठी प्रेरणा द्या।